या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांश शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या नीलमनगर परिसरातील युवक व्यंकटेश पांडुरंग बलमेरी यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी संशय व्यक्त केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की व्यंकटेश पांडुरंग बलमेरी हे मंगळवारी सकाळी 8 वाजता कामाला चाललो म्हणून घरी सांगून निघाला। तो घरी परतलाच नाही। तर गुरुवारी सकाळी विजापूर रोड येथील संभाजी महाराज तलाव अर्थात कंबर तलावात मिळाल्याने उलटसुलट चर्चा होत आहे। व्यंकटेश बलमेरी हा एका कारखान्यात कामाला आहे। त्या ठिकाणी एका कामगाराचा मोबाईल घेऊन तिघांना 96,000 रुपये ट्रान्सफर केले। कारखान्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ज्यांना मोबाईलमध्ये पैसे ट्रान्सफर केले त्यांना रक्कम पाठविण्यास सांगितले। असं सांगितल्यावर त्यांनी पैसे परत पाठवून देण्याचे वचन दिले। दरम्यान ही गोष्ट मालकाला कळाल्यानंतर त्यांनी व्यंकटेश बलमेरी यांच्या आईवडिलांना बोलावून घेतले आणि झाल्या प्रकाराची माहिती दिली। आमचा मुलगा घरी आल्यावर त्याला विचारणा करू आणि 2 दिवसात रक्कम देऊ असं सांगितलं। या घटनेनंतर व्यंकटेश घरी आलाच नाही। मित्र व परिवारातील सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध केली। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्याची गाडी आणि मोबाईल कंबर तलाव या ठिकाणी मिळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते। या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान गुरुवारी सकाळी कंबर तलावात व्यंकटेशचा मृतदेह आढळला। या घटनेनंतर वडील पांडुरंग आणि मित्र परिवारांनी व्यंकटेशला कोणी धमकी दिली का किंवा त्याचा घातपात झाला का याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत। घरातून निघाले 8 वाजता कारखान्याला जाता म्हणून सांगून गेले। त्यानंतर 10 वाजता आम्हाला माहिती पडलं। मालक तिथे बोलले आम्ही गेला पैसे देऊ 2 दिवसात आमचा मुलगा भेटू दे 2 दिवसात देतो म्हणलं। एवढं सांगितलं। त्याने काय दमदाटी दिले काय ते ऑफिसर ते मोठे साहेब ते ऑफिसर मध्ये ते काय आम्हाला माहिती नाही। ते मोठं ते दमदाटीमुळं त्याने एवढं झालं। ते कारखान्यात पैसे काय गेले म्हणा मोबाईलमधनं आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ द्या 2 दिवसात देतो। किती गेलं ना आमचा मुलगा आल्यावर 2 दिवसात 2 दिवस होईल 3 दिवस होईल देतो म्हणलं। सीता ते पैसे कोणाकडून घेतले ते आपलं ते मोबाईलमधनं गेलं म्हणून मला सांगितलं। आमचं जेवढं जमलं तर मालक तर काय दमदाटी दिलं काय की तेवढंच माहिती। शेवटचं मला आम्हाला मालक बोलून आम्ही गेला मालकाबरोबर गेला। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ दे। मुलगा आल्यावर विचारून पैसे आम्ही 2 दिवसात तुम्हाला देऊ आणि एवढं बोलला होता मालक मार्केटिंगचे मुलाशी हा मुलाची आमच्या मुलाची त्या दिवशी पोचामा करायला लागला होता। पोचामा केल्यावर त्याने जेवला नाही काय नाही तसंच गेल्यावरती मी म्हणलं नाश्ता करून जा देवदेव येताना नाश्ता करून जा म्हणलं। नाश्ता करून जायचं मी येत नाही कारखान्याला चाललो म्हणलं। कारखान्याला गेलं तर नंतर आम्ही माझ्याकडे बॅलन्स नसलं तर आम्ही व्यंकटेश बॅलन्स बरं त्यांच्या मम्मी म्हणलं मम्मी माझ्याकडे काय नाही सगळं अकाउंटमध्ये पैसे सगळे हे गेले। मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही एवढं बोलला आहे। आमचा जावाला म्हणलं आहे भाऊजी मी काय हे करत नाही बापाला मुलगाला आईला चांगलं बघून घेऊ म्हणून एवढं म्हणलं। व्यंकटेश पांडुरंग बलमेरी सकाळी परवा दिवशी मंगळवारी सकाळी गेलेला 8 वाजता घरातनं गेलेला कामाला जातो म्हणून गेले। तो माणसाला काय केलेत काय नाही ते माहीत नाही आणि आईवडिलांना बोलून घेतले की बाबा कारखान्यातल्या एका माणसाकडनं मोबाईलमधनं हे पोरगा 96,000 रुपये काढून घेतले म्हणून याच्यावर आरोप घातले। मग पोराला विचारलं पोरगा म्हटलं मी घेतलो माझ्याकडं तर नाही आहे मी देणार आहे। तर मालक म्हणलं मी देतो तुला पैसे तू नंतरनं मला दे असं मालकाने बोललेलं आहे। आणि ज्या मुलाचा मोबाईलमधनं यांनी पैसे काढून घेतलं त्या मुलाने त्याला काय दमदाटी दिलेत का कोण काय दमदाटी दिलेत माहीत नाही। CP ऑफिसला मी हे करणार आहे ते करणार आहे त्याला टॉर्चर केलेलं आहे। आणि ज्या दिवशी आम्ही हुडकायला गेलो संध्याकाळी 6 वाजता मंगळवारी मग कंबर तलावापाशी त्याची गाडी आहे आणि रेल्वे पट्टीच्या बाजूला आम्ही हुडकत गेलो। रात्री काय भेटलं नाही मग जाऊन मी सदर बाजार पोलीस चौकीत कंप्लेंट दिलेलं आहे। आणि कंप्लेंट दिल्यावर लगेच लोकेशन घातले की आम्ही बरोबर ते जागेवर गेलो। मोबाईल भेटला पॉकेट भेटलं। मग आम्हाला संशय आला की बाबा पोरगा मेला असेल किंवा त्यांनी लोक म्हणत होते नाही असं करत नाही तसं करत नाही हे पैशाचा विषय आहे। आणि त्यामुळे लोकांनी काय दमदाटी दिली ते आम्हाला माहीत नाही।
आम्ही स्वतःहून मी जाऊन त्यांना म्हणलो उद्या आपण कंप्लेंट देऊ. त्यांनी म्हणाल ते मालकाने म्हणल्या म्हणा कंप्लेंट देऊ नका, 24 तास नंतर द्या. मी म्हणलो कोण कुठला पोलीस सांगितलं मला सांग म्हणलो. असं काय नसतं म्हणून मी जाऊन लगेच कंप्लेंट दिली. पोलीस सगळं त्यांचं विचारपूस केले तर विचारपूस करून लगेच आमच्यासोबत डिपार्टमेंटला पाठवलेत आणि तात्काळ जागेवर जाऊन ते सगळं मोबाईल वगैरे सगळे आणून चौकीत जमा केलं, गाडी बी जमा केलं. आणि त्याचा कोणाचा दमदाटी आहे आम्हाला माहीत नाही आहे. त्यांनी त्याच्यामुळं ना त्यांच्या कारखान्यातले काय तर किस्सा आहे पैशाची आणि ते मोबाईलमधून पैसे काढून घेतल्याबद्दल कॉल रेकॉर्डमधून त्यांनी पैसे काढून घेतले म्हणून याला दमदाटी केलं तर काय केलं ती सिटी ऑफिस म्हणून त्याला दम दिलेलं आहे. आणि तो पोरगा तसं मरणारा पोरगा नाही आहे. पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे कमी खर्चात योग्य उपचार. आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा. बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छा पेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.